आना यारा Once more! Once more! Once more! जाना आना यारा आत्ताच तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियलमध्ये सांगितलेलं आहे. तो जरा स्किप न करता पहा. जर कोणी चॅनलवरती आपल्या एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवतो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपला जो कॅपकट आहे ना ती ओपन करायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन किंवा इथे क्रिएटचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्या ऑल मटेरियलमध्ये हा वेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इझिली आपल्या कॅपकटमध्ये ॲड होऊन जाईल हा व्हिडिओ. त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून तिथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन वाला वाटेल याच्यावरती क्लिक करून ह्या आपल्याला सॉन्गला एक्स्ट्रॅक्ट करायचं. त्यानंतर सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून येते एक बीट्सचा ऑप्शन आहे याच्यावरती येऊन आता जिथे बीट्स चेंज होतील ना ते त्या ॲड बीटवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत बीट्स आहेत ना ते ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो ॲड करायचा आहे. इथे इमेज ॲड केल्यानंतर ना याला 2 बोटांनी असं सेट करून त्यानंतर ना जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे स्प्लिट करायचे. तर ते म्हणजे गॅप दिलं ते इथे बारीक बीट्स ॲड करायचे होते. तर स्प्लिट करायचं होतं. बीट्स ॲड केले ना ते फक्त स्प्लिट करायचं होतं तर ते तुम्ही करून घ्यायचे. तर इथे सगळं स्प्लिट केल्यानंतर ना आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत मी सगळं स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो ते 4 सेकंद आहे ना ते 4 सेकंडचे इथे किती छोटे असे बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. तर ते बीट्स तुम्ही ॲड केलेलेच असतील. त्यानंतर ना आता पहिले लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे एक स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं एक ॲनिमेशन वाले भेटेल त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते 3 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे पॉपिंग कॅन्डी नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर इथे 4 सेकंदवरती तुम्हाला छोटे स्प्लिट करून घ्यायला सांगितलेले तर ते सगळे छोटे आहेत ना तिथे आपल्याला ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमधला इथे डायनॅमेटिक शेक 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. ते सगळ्यात छोट्या लेअर्सला हा ॲनिमेशन ॲड करून आता त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे सुद्धा डायनॅमेटिक शेक इफेक्ट ॲड करून 4 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते स्वे इन नावाचं एक ॲनिमेशन त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला ॲड करायचे. 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 6 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 7 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून शेक अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर ना असे इथनं सलग 3 लेअर्स आपल्याला शेक अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे 3 लेअर्स. तर हे त्यानंतर ना 8 सेकंडच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 9 सेकंद 15 फ्रेमच्या म्हणजे 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. 10 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमधला आपल्याला इथे फेलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये आपल्याला एक तर इथे हा इफेक्ट आपल्याला ते सर्चमध्ये यायचे. त्यानंतर इथे सर्च करायचे.
वरती क्रॉस शेक नावाचा एक आपल्याला इफेक्ट बघायला भेटेल. त्याला आपल्याला इथे हो का हा इफेक्ट तर त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इझिली ॲड होऊन जाईल. त्यानंतर 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे आपल्याला एक ते सोर्स नावाचं ॲनिमेशन सर्च करायचं SWOSH हे सर्च करायचे. त्यानंतर इथे एक ॲनिमेशन बघायला भेटेल ते सोर्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मी स्पेलिंग दिलेलं आहे ते सर्च करून तुम्ही सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे. 12 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. ते सर्च करून मी तुम्हाला टेक्स्ट दिलेलं आहे ते ॲड करायचे. 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लास्टच्या लेअरवरती येऊन इनमधला रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर मी इझिली आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना फक्त इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी पहिल्यांदा तर आपल्याला आहे ना ते एकदम लगातार 3दा आपण ते स्ट्रेच अँड डेझर्टचा इफेक्ट ॲड केला ना तर हा ते 6 सेकंदपासून 8 सेकंदपर्यंत आपल्याला हे 3 लेयर्स आहेत ना हे तिन्ही लेअर पहिल्या त्यासाठी 6 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. ट्रेंडिंगमध्ये नाही तर आपल्याला ते एक लाईटचं ऑप्शन आहे ना याच्यावरती येऊन ते मेटर नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना त्याच्या पुढच्या लेअरवरती सुद्धा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईटमध्ये येऊन मेटरचा इफेक्ट ॲड करून असे तिन्ही लेअर्सला आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईटमध्ये येऊन मेटरचा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर ना हे झाल्यानंतर ना आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्स ऑप्शन आणि याच्यावरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना ते ट्रेंडिंगमध्येच आपल्याला नाही तर इथे इंट्रो अँड आउट्रो म्हणजे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये इथे हेलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला पुढच्या बेटपर्यंतच ॲड करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे आहे ते 0% ठेवून इंटेन्सिटी 100% ठेवायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पहिल्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक क्रोमॅटिकचा इफेक्ट बघायला भेटेल. जर इथे सापडलं नाही तर इथे ग्लिचमध्ये येऊन म्हणजे ग्लिचमध्ये यायचं तर इथे सुद्धा भेट होऊन जाईल. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला आपल्याला आहे ना आपली 4 सेकंद 15 फ्रेमची बेट आहे ना त्या बेटपर्यंत ग्लिच क्रोमॅटिक हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला 4 सेकंद 15 फ्रेमच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टी किंवा नाईट क्लबमध्ये येऊन शेक हा इफेक्ट सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड 7% आणि इंटेन्सिटी 15%च्या आसपास ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं त्या बेटपासून. तर इझिली आपले इफेक्ट्स आहेत ना ते देखील ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून ही जी इमोजीची ओव्हरली दिलेली आहे ना ते आपल्याला ॲड करायचे. ते आपल्याला ही जी पहिली पेन आहे ना ते पहिल्या आपली मेन बेट आहे ना त्या बेटपर्यंत ॲड करायचं. त्यानंतर दुसरी पेन जी ते दुसऱ्या बेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्ट करून ठेवायचे म्हणजे ॲडजस्ट ते करून सेट करून ठेवायचे. तर इझिली आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करायचा असेल तर सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचे. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये कसा जोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे कॅपकटचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.